खेडं स्वयंपूर्ण झालं तर देश स्वयंपूर्ण होईल. आणि म्हणून खेड्यातला जो तरुण आहे, खेड्यातली महिला आहे, गावातले पुरुष आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना गावातच उद्योगधंदे उपलब्ध झाले पाहिजेत. आणि त्या उद्देशाने या दोन्ही संस्था काम करत आहेत. गावात जर रोजगार उपलब्ध झाला, गाव जर स्वयंपूर्ण झालं, तर शहरांकडे येण्याची गरजच नाही. उलट गावात उत्पादन करून जे जास्त उरेल ते शहरांकडे गेलं पाहिजे, ही कल्पना आहे. म्हणून अधिकाधिक स्वयंरोजगार कसा होईल, अधिकाधिक रोजगार निर्माण कसे होतील, हा खरा मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून या दोन संस्था काम करतात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मान्यवरांचे करूया स्वागत. फुले उधळी आनंदाची, आपण आला मान देऊनी. पर्वणी आहे सुख सौख्याची, पर्वणी आहे सुख सौख्याची. आज आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत हे सर्वांना माहीतच आहे. आज इथे डिजिटल मार्केटिंग आणि DTP झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहनपर प्रमाणपत्र वितरणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी या संस्थेमध्ये मी उपजिल्हाधिकारी म्हणून विभाग प्रमुख म्हणून आहे. त्या ठिकाणी माझ्याकडे स्किल आणि ट्रेनिंग हे दोन माझ्याकडे विभाग आहेत. त्याच्यामध्ये स्किलमधला जो पार्ट जो आहे की आज खादीच्या माध्यमातून बार्टीनं जे MOU केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. तर त्या प्रशिक्षणामध्ये ज्यांनी यशस्वीरित्या कामगिरी केलेली आहे त्यांना प्रमाणपत्र वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्कीम्स राबवल्या जातात. त्याच्यामध्ये प्रशिक्षणच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामधले जे सामाजिक न्याय विभाग आहे त्याच्यातल्या वर्ग अ, ब, क आणि ड या वर्गातल्या सर्व लोकांना ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उजळणी करून घेतली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या जे एक्झाम्स असतात कार्यालयीन, तर त्या एक्झाम्स कंडक्ट करून त्याच्यामध्ये निकाल लावला जातो. त्याच्यानंतर स्किल्समध्ये की महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतले जी मुलं आणि मुली आहेत की ज्यांना स्किलच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी तसेच नोकरीला लागण्यासाठी आवश्यक लागणारं जे स्किल आहे ते पण त्यांच्यामध्ये आपण डेव्हलप करतो. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या महाराष्ट्र लेवलवर किंवा भारत स्तरावर ज्या प्रमुख संस्था आहेत त्यांच्याशी आपण MOU करतो. त्याच्यामध्ये आजपर्यंतच्या याच्यामध्ये आम्ही टाटा स्ट्राईव्ह, त्याच्यानंतर इंडो जर्मन टूल्स, त्याच्यानंतर NIPST अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. आता आम्ही CDAC आणि MKCL यांच्याशी पण आमचं MOU करायचं प्लॅनिंगमध्ये आहोत. या माध्यमातून महाराष्ट्रातील जे 36 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तालुका लेवलला आणि गाव लेवलला जे अनुसूचित जातीतले मुलं मुली आहेत की ज्यांना शासनाच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं थोडासा एक पाया असण्याची आवश्यकता आहे. तो पायाचं काम बार्टी खूप छान पद्धतीने चालू आहे. माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती राहील, या ठिकाणी आम्ही बार्टीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्कीम्स राबवतो त्याच्या संदर्भातलं पॉम्पलेट ह्या ठिकाणी आहे, सर्वांनी घ्यावं. त्याच्यावर आमचा वेबसाईटचा नंबर पण आहे. त्या वेबसाईटला जर तुम्ही वारंवार जर व्हिजिट केलात तर आमच्या कुठल्या कुठल्या स्कीम्स आहेत, ट्रेनिंग कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या कंपन्यामध्ये आहेत. बार्टीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे शिष्यवृत्ती पण दिली जाते. तुम्हाला संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलं जातं आणि मोठ्या मोठ्या संस्थांच्या माध्यमातून त्या ट्रेनिंग तुम्हाला दिलं जातं. तुम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये पैसे घालावे लागत नाहीत. ज्या ठिकाणी CSRमधून आम्ही काम करतो, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आहेत जसं टाटा स्ट्राईव्ह वगैरे, त्या कंपन्यांना आम्ही पैसे न देता आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी स्टायपंड देतो. जर तो सिटीमध्येच जर असेल तर 4,000 रुपये आणि आउट ऑफ बाहेरच्या जिल्ह्यातून जर आला तर त्याला 6,000 रुपये पर मंथ स्टायपंड दिला जातो की ज्याच्या माध्यमातून त्या मुलाला आपलं ट्रेनिंग प्रॉपर पद्धतीने करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य होईल. मला आज खूप आनंद होत आहे की आपण
1 महिना जे काही आपण शिकलोत, जे काही कोर्सेस आपण शिकले, त्याचं आज प्रमाणपत्र वितरण सोहळा आहे. त्या संदर्भात आपण एकत्र आलेलो आहोत. या उत्साहाच्या वातावरणात सरांनी सांगितलंच आहे, अनिल कारंडे सरांनी त्यांच्या बार्टीच्या जे काही योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या आयुष्यात प्रगती करावी, उत्कर्ष गाठावा. यात आपण माझ्या माहितीप्रमाणे EDP आपण जे प्रशिक्षण घेतलं, जे EDP आहे, EDP प्रोग्राम मध्ये आपण ज्या सातत्याने आपण जे प्रशिक्षण घेतलं त्यात डेस्कटॉप ऑपरेटिंग सेवा, डिजिटल मार्केटिंग आणि प्रशिक्षण टेलरिंग प्रशिक्षण, बॅग, फॅन्सी बॅग, टॉय अँड टॉय. तर या संबंधाने निश्चितच आपण थोडं तरी स्किल काहीतरी प्राप्त केलं असेल आणि या अनुषंगानं आत्ताच्या परिस्थितीत आपलं आयुष्य समजा आपल्याला बदल करायचा असेल, आर्थिक बदल करायचे असतील आपल्या आयुष्यात, तर आपण नोकरी न पाहता आपण व्यवसायाकडे वळायला पाहिजे. मला वाटतं हा मुख्य उद्देश बार्टीचा आणि जे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचा निश्चितच आहे. आणि त्याचा छोटासा भाग म्हणजे मी त्याच्यात थोडासा हातभार लावला आमच्या संस्थेने, असं मी समजतो. मेन काम तर मोठं काम बार्टी आणि खादी ग्रामोद्योगाचं आहे. आणि त्या अनुषंगाने याच्या एक्सटेन्शन तुम्हाला नंतरही सांगण्यात येईल, पण आता पण काही सांगितलं असेल याच्या आधी की याच्यात काय काय होणार आहे. म्हणजे आपण शिकलो समजा, तर त्याचे आपल्याला निश्चितच अजून पुढं कसं करता येईल, काय फायदे घेऊन घेता येतील. तर यात एकदा आपण EDP समजा ट्रेनिंग घेतली, आता सर्टिफिकेट मिळालं तुम्हाला, तर याच्यानंतर काय, तर उद्देश तर आपल्याला याच्यातून पुढं गाठणं आहे. म्हणजे आपल्याला जे आयुष्यात बदल करायचे आहेत, आपल्या आयुष्यात अर्थार्जनाचा जो आर्थिक जो आपल्याला पाया पूर्ण करायचा आहे, त्याच्यात मला असं वाटतं की ज्या शासनाच्या स्कीम्स आहेत त्या आपण घेणं, हे प्रमाणपत्र फक्त घरी न ठेवता याच्यानंतर व्यवसायात शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, त्याच्यात PMEGP वगैरे खूप साऱ्या स्कीम्स आहेत. ते नंतर आपण तो वेगळा आपण चर्चेचा भाग आहे, तो नंतर आपल्याला बोलता येईल. पण मला असं वाटतं की ते जे सर्टिफिकेटचं एक महत्त्व असतं आणि त्याचं आपण तसा उपयोग कसा करतो यावर पुढचं तुमचं पाऊल किंवा तुमचं भविष्य घडत असतं. तर माझ्या माहितीप्रमाणे यात तुम्हाला लोन जे आहेत, लोन फॅसिलिटीज ज्या शासनाच्या स्कीम आहेत त्या तुम्हाला प्राप्त करून घेता येतील. आणि निश्चितच आम्ही पण मदत करू तुम्हाला, जे एक्सटेन्शन तुम्हाला लागतील. आमचं ऑफिस आहे रेनेसन्स कॉलेजचं. जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटलं की बाबा यात काही पुढे अजून आपल्याला करायचं आहे, तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमचे हे जे कोर्सेस सगळ्या महाराष्ट्रभर जे होत आहेत त्याच्यासाठी मी खादी बोर्डातर्फे सगळं ऑर्गनायझेशन करतो. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे मी आभार जांभूळकर साहेबांचे मानेन, कारण त्यांनी आपल्याला इथे जागा उपलब्ध करून दिली आणि म्हणूनच तुम्हाला हे यश किंवा उद्दिष्ट गाठता आलं. ते सगळे माननीय बसलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण एकदम म्हणजे आपण ग्राउंड लेवलचे काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण मला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की हा जो तुम्ही कोर्स केला आहे, ह्या कोर्समधून तुम्ही अर्थार्जन करावं. आणि एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम ह्याचा अर्थ हा होतो की आपण एंटरप्रेनर व्हावं आणि लोकांना रोजगार द्यावा. बाकीचे सगळे कोर्सेस काय म्हणतात की तुम्ही या आणि नोकरीला लागा, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, आपण शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे आणि नोकरीला ठेवायचं आहे लोकांना. तर हा फरक आहे. आणि हा फरक असल्यामुळे काय होतं, तुम्हाला एकाला शिकवलं तर मी 2 जणांना नोकरीला ठेवलं तुम्ही, तर मी 3 जणांना नोकरीवर ठेवतो. त्याच्यामुळे आपला उद्देश हेच आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी व्यवसाय चालू करावे आणि तिथून मग तुम्ही जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट करावी. तर या पद्धतीने मला वाटतं हा सगळा कोर्स आहे. बाकी आपले राज्यमंत्री दर्जा श्री साठे साहेब तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतीलच की खादी बोर्डाचं पण काम किती मोठं आहे आणि त्याच्यातून तुम्ही व्यवसायामध्ये कसे उतरू शकता.
कारण बार्टी आपल्याला फायनान्शियल सपोर्ट येतो आहे, सर्टिफिकेशनचा सपोर्ट येतो आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी सपोर्टमध्ये आहेत. पण तुम्हाला त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ह्याच्याबद्दल मला वाटतं साठे साहेब तुम्हाला मार्गदर्शन करतीलच. आपल्या काही विद्यार्थ्यांनी सर शिकता शिकताच डिजिटल मार्केटिंगचे बिझनेस चालू केला आहे, छोटे छोटे ऑर्डर घ्यायला सुरुवात केलेली आहे. दिवस उद्याचा विश्वासाचा हीच असो ही अनुभूती, पुढे पुढे चालूया वळू ना आता मागती, वळू ना आता मागुती. अर्थात यश मिळवत आपल्याला पुढे पुढे चालायचे आहे आणि म्हणूनच प्रोत्साहनपर हे प्रमाणपत्र आज आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. प्रमाणपत्र मिळणाऱ्यांसोबतच बाकी सगळ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहो ही शुभेच्छा. रेनेसान्स कॉलेज आणि बार्टी आणि खाद्य महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळचा खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला एक स्थान दिलं, एक प्रशिक्षण घेण्यासाठी एक प्रोग्राम दिला, एक EDP. आणि त्यामध्ये मी डिजिटल मार्केटिंगमध्ये मी काम केलं, शिकलं 1 महिना. आणि ते शिकता शिकता माझे जे सर होते, जे आशिष नागपुरे सर होते, त्यांनी इतकं छान शिकवलं की त्यांनी डिझायनिंग पण आम्हाला शिकवली, काही वेबसाईट सांगितले जे कोणी दुसरं नव्हतं सांगत, ते त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि ते शिकता शिकता मी काही क्लायंट्सला भेटलो. मी फ्रीलान्सिंग करतो आणि त्याच्याने मला काही क्लायंट्स भेटले, ज्याच्याने मी त्यांचा लोगो डिझाईन केलं, काही फ्लायर्स डिझाईन केले. तर असं मी त्यांच्याकडनं काही चार्ज केला. तर मला त्याच्याकडनं जे मी फ्री ऑफ कॉस्ट जे कोर्स केलं त्याच्याने मला काही आवक म्हणजे माझी काही इन्कम जनरेट झाली. तर असं मी सगळ्यांना पण विनंती करतो की बाकी सगळ्यांनी पण असं प्रोग्राममध्ये एनरोल करावं आणि आपलं फायनान्शियल स्टेटस आहे ते ग्रो करावं. मी थँक्यू म्हणते खादी महामंडळ आणि बार्टी यांना की ज्यांनी आमच्यासाठी हा फ्री कोर्स इथे म्हणजे आमच्यासाठी ठेवलेला आहे. आणि रेनेसान्स कॉलेजला पण खूप थँक्यू करते की कारण की त्यांनी जो कॉलेजमध्ये आम्हाला फॅसिलिटी दिलेली आहे खूप छान आहे. म्हणजे तिथे आम्हाला चांगली क्लासरूम पण आहे आणि आम्हाला तिथे चांगले कॉम्प्युटर्स वगैरे जे आहे ते तिथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. आणि आम्हाला हा कोर्स आशिष नागपुरे सरांनी शिकवलेला आहे. त्यांनी खूप डिटेलमध्ये आम्हाला हा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे तो खूप छान शिकवलेला आहे. आधी माझं झालेला होता पण मला ते कळलेलंच नव्हतं, पण सरांनी खूप छान ते शिकवलेलं आहे, एक डाऊट्स क्लिअर करून दिलेले आहेत. तर हा कोर्स मी पूर्ण कंप्लीट केला आणि त्यानंतर मी एका ॲडव्हर्टायझिंग कंपनीमध्ये काम करत होती. तर तिथे म्हणजे माझा जॉब जो आहे त्याला त्यांनी मला प्रमोशन दिलं तिथे. ह्या कोर्स मी सांगितलं आणि त्यांनी माझा जो वर्क आहे तो बघितलं की मी जे करत होती ते. तर त्यांनी मला सोशल मीडिया प्रमोटर म्हणून एका कंपनीचं दिलेलं आहे. तर ते मी आता करत आहे आणि मला खूप आनंद होता है करून. मैंने जो कोर्स है डिजिटल मार्केटिंग का मेरी कॉलेज से रेनेसान्स कॉलेज से किया है, जो कि काफ़ी हेल्पफुल था मेरे लिए, जिससे मैं अभी जॉब कर रही हूँ एक एजेंसी में. और मुझे 1-2 प्रोजेक्ट्स भी मिले हैं उसके लिए डिजिटल मार्केटिंग के, जो कि अभी मुझे कोर्स ऑलरेडी कर लिया था मैंने 1 मंथ का कॉलेज से, तो काफ़ी हेल्प मिली है उसमें ऑलरेडी. और वहाँ पे भी मेरा प्रोग्रेस काफ़ी अच्छा हो रहा है अभी. जो हमारा कॉलेज में हमको फैसिलिटी मिली है, एक अच्छा मस्त कंप्यूटर लैब है, सारी मतलब अवेलेबल है फैसिलिटीज़. तो आप लोग एक बार हमारा कॉलेज भी ज़रूर विजिट करिए. ये मैं अपने मन से बोल रही हूँ बिकॉज़ मुझे अच्छा लगा जो भी हमारे कॉलेज में इतना प्रोवाइड किया फैसिलिटी, क्योंकि जो कोर्स हमें वहाँ प्रोवाइड करा है फ्री कॉस्ट, वही अगर बाहर सीखने जाओ तो बहुत फ़ीस लेते हैं ऑलरेडी. क्योंकि मैंने देखा है बाहर जहाँ मैंने रिसर्च करा कि कितना फ़ीस वगैरह स्ट्रक्चर है तो वो बहुत ज़्यादा है. अगर आप चाहो तो प्लीज़ हमारे कॉलेज से ये कोर्स आप फ्री में कर सकते हो. थैंक्स टू खादी मंडल एंड बार्टी. मैंने खादी ग्राम उद्योग से बहुत अच्छा EDP का कोर्स किया है, जिससे मुझे NMC में एक गवर्नमेंट जॉब प्रोवाइड हुई है. आशिक कोचे सर हमारे
टीचर थे जिन्होंने हमें बहुत अच्छे से ये सब सिखाया है, प्लस उनके गाइडेंस के कारण आज मैं इस प्लेस पे हूँ। एंड थैंक यू सो मच सर, बहुत अच्छा पढ़ाने के लिए, इतना अच्छी अपॉर्चुनिटी देने के लिए। खादीग्राम उद्योग द्वारा जो भी फ्री का कोर्स चलाया जाता है वो बहुत अच्छा है। मैं स्टूडेंट से कहूँगी कि उन्होंने ये करना चाहिए कोर्सेज़ और अपनी प्लेसमेंट्स लेनी चाहिए और बहुत अच्छा प्रोग्रेस करना चाहिए। खादी ग्राम उत्सव मंडळ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन तर प्रशिक्षण अंतर्गत बार्टी या अंतर्गत आम्ही DTP फॅशन डिझाईन कोर्सेस केलेला आहे। त्यामध्ये आम्हाला शिवण क्लास शिकवण्यात आलेला आहे आणि फॅशन डिझाईन शिकवण्यात, त्यामुळे आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो। एक तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, सुरुवातीला आल्याच मला ती जाणवली की इथे मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे सर्व आणि सगळ्या माझ्या मुलीसारख्याच आहेत। त्यामुळे आपल्या सर्वांचं अभिनंदन की आपण खूप मोठ्या संख्येने इथे आलो आहेत आणि या इव्हन कार्यक्रमात सुद्धा सहभागी आपण झालेले आहात मोठ्या संख्येने। त्यामुळे 33% विषय केव्हाच मागे टाकला महिलांच्या आरक्षणाचा, आपण तर 50% पुढे आहात। त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे, आपल्या सर्वांचं कौतुक आहे। आपण सर्व या 3 उपक्रमात सहभागी झालात, ज्यांनी ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्या सर्वांना सुरुवातीलाच मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी पुढच्या काळात खूप चांगले पैसे मिळवावेत, स्वतःची प्रगती करावी, 4 जणांचे संसार उभे करावेत आणि या देशाच्या बळकटीसाठी आपण आपले प्रयत्न करावेत। मित्रांनो, आज जर कशाची गरज असेल, माणसाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर 4 गोष्टी अतिशय आवश्यक असतात। त्यातलं पहिलं असतं ज्ञान, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ज्ञानी व्हा, शिका। त्यामुळे ज्ञान आवश्यक आहेच, पण केवळ ज्ञान असून चालत नाही जगात। ज्ञानाबरोबर पाहिजे कौशल्य, जे आज कौशल्य आपण आज शिकतोय। कौशल्याने सुद्धा तेवढं नाही भागणार नाही आजच्या जगात। त्यातलं नैपुण्य पाहिजे, ज्याला इंग्रजी भाषेत एक्सलन्स म्हणतात। नैपुण्य पाहिजे, म्हणजे ज्ञान पाहिजे, कौशल्य पाहिजे, नैपुण्य पाहिजे आणि या 3 गोष्टी असल्या तर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, दृष्टिकोन, आपला व्यवहार। त्यामुळे 3 गोष्टी असल्या आणि तुमच्याकडे दृष्टिकोन नसला, ज्याला मानवीय दृष्टिकोन म्हणतो, आपल्याकडे नसला तर या 3ला अर्थ नाही। आपल्याला संत कबीर माहीत आहेत, त्यांचा एक दोहा प्रसिद्ध आहे, अनेक जणांना माहिती असेल, आपण कदाचित पहिल्यांदा ऐकत असाल। कबीर काय म्हणतात, ऊंचा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर, पथिक नको छाव न मिले, फल लागे अति दूर। याचा अर्थ आहे की खजुराचं झाड, आपल्याला माहिती की अरबस्थानात किंवा वाळवंटात खजूर उगवतो, पण तो खजुराचा झाड खजूर खूप गोड असतो, पण तुम्ही कधी खजुराच्या झाडाखाली गेलात तर तुम्हाला खजुराच्या झाडावर चढता येत नाही, कारण त्याचे काटेरी, किंवा आपण बघितलं असेल खजुराचं झाड, त्यामुळे तुम्हाला खजूर काढता येत नाही। आणि एखादा पांथस्थ वाटेने जाणारा, एखादा गाय बैल असे प्राणी आहेत, तेही झाडाखाली थांबू शकत नाहीत, कारण ते झाड सावली देऊ शकत नाही। अशा खजुराच्या झाडाचा काय उपयोग? म्हणजे आपण ज्ञान घेतलं, आपण कौशल्य मिळवलं, आपण नैपुण्य केलं, आपला दृष्टिकोन सुद्धा चांगला असेल, पण आपण समाजाच्या उपयोगी नाही पडलो तर या गोष्टींचा काही एक उपयोग नाही, त्या खजुराच्या झाडासारखं आहे। त्यामुळे आपण ज्ञान मिळवलं पाहिजे, आपण कौशल्य मिळवलं पाहिजे, आपण त्यातलं नैपुण्य मिळवलं पाहिजे, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशासाठी केल्या पाहिजेत। आपल्यासारखे आणखीन 3 जणांचे संसार आपण उभे केले पाहिजेत। आपण आज जे घेतलंय ज्ञान किंवा जे कौशल्य आपण घेतलंय ते अधिक विकसित करा आणि त्यातनं आणखीन 4 जणांचे संसार उभे करा, तर आपण शिकलेल्याचा उपयोग खऱ्या अर्थाने होईल असं मला वाटतं। शेवटी आज महत्त्वाचं काय की स्वयंरोजगार, स्वतःच्या पायावर उभं राहणं। आपल्या देशाची लोकसंख्या एवढी आहे की सर्वांना नोकऱ्या मिळणारच नाहीत, एवढी भयानक लोकसंख्या आपल्या देशाची, आणि नोकऱ्यांचं प्रमाण आहे कमी।
त्यामुळे स्वतःच्या पायावर उभं राहणं याच्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे स्वयंरोजगाराचा विषय आहे, तिथे कौशल्याचा विषय आहे. मगाशी मी एक सांगत होतो ज्ञान आणि कौशल्य, त्यातली एक मजेशीर गोष्ट आहे, आपल्याला अनेक जणांना माहिती असेल त्याची पुन्हा उजळणी करतो. एक गाव होतं आणि त्या गावात एक नदी होती आणि तेव्हा काय असे पूल नव्हते, जुन्या काळातली गोष्ट आहे. अजूनही काही गावांमध्ये अशी नदी आहे की जिथे बोटीनेच आपल्याला जायला लागतं. होडीने दुसऱ्या किनाऱ्यावर जायचं असेल तर बोटीने जायला लागतं. तर असाच एक प्रकांड पंडित, एकदम शिकलेला, वेद आणि काय काय अभ्यास असलेला असा त्या नदी किनारी येतो आणि त्याला पलीकडे जायचं असतं एका कार्यक्रमात. तर तो नावाडी असतो, तो नावाडीला तो सांगतो की मला पलीकडे जायचं आहे, मला घेऊन जा. एकटाच असतो, बसतो होडीत आणि त्याला तो विचारतो तुझं नाव काय. सांगतो तो काय नाव असेल तर. बिचारा गरीब असतो, गावातला असतो, शिक्षण झालेलं नसतं, खूप जुन्या काळची गोष्ट आहे. तो म्हणतो नाव काय, तर नाव. तुझं शिक्षण काय झालं. नाही मला लिहिता वाचता येत नाही. म्हणजे तुझं 50% आयुष्य फुकट गेलं, तुला काय लिहिता वाचता येत नाही, 50% आयुष्य फुकट गेलं. मग विचार तुला वेद माहिती आहेत का, भगवद्गीता माहिती आहेत का, हे माहिती आहे का, रामायण माहिती आहे का, अमुक ढमुक. तो म्हणतो नाही. तो म्हणतो 70% आयुष्य फुकट गेलं, तुला काय कामाचं ना आयुष्य. एवढ्यात वादळी हवा येते, बोटीला थोडंसं भोक पडतं आणि बोटीत पाणी शिरायला लागतं. हा नावाडी विचारतो साहेब तुम्हाला पोहता येतं का. तो म्हणतो नाही. तो म्हणतो तुझं 100% आयुष्य फुकट गेलं. म्हणजे केवळ ज्ञानाने गोष्टी होत नाहीत, तुमच्याकडे कौशल्य पाहिजे अंगात, आणि हा कौशल्याचा जमाना आहे. म्हणून कौशल्य असेल, एक कौशल्यसुद्धा उपयोगाचं नाही, आणखीन नवीन नवीन कौशल्य आपण मिळवली पाहिजेत, तर तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आणि तुमचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला म्हणजे तुम्ही समाजाच्या उपयोगी पडू शकता आणि मग देशाचा विकास होतो. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्व कायम आपण विकसित करत राहिलं पाहिजे, नवीन नवीन ज्ञान मिळवलंच पाहिजे, पण त्यातलं कौशल्यही आपण अर्पित केलं पाहिजे. आणि ही सगळी संधी उपलब्ध करून देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे किंवा महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आहे, या संस्थांचं काम हेच आहे की समाजातल्या युवकांना, समाजातल्या जनतेला हे अधिकाधिक स्वयंरोजगाराकडे कसं वळवता येईल, त्याच्यासाठी या संस्था आहेत. आणि म्हणून आपल्यासारखे युवक, या सगळ्या युवक युवती दोघेही, मुलं मुली, या सगळ्यात सहभाग घेत आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री नेहमी म्हणतात की जनसहभागीदारिता, लोकांचा सहभाग असेल तर देश पुढे जाईल. लोकांचा सहभाग म्हणजे तुम्ही सर्व आले त्याच्यात. त्यामुळे देश कुठचाही पुढे जातो, तो देश तुमच्याकडे संपत्ती किती आहे, तुमच्याकडे विज्ञान किती पुढे गेलं आहे, तुमच्याकडे किती पाऊस पडतो, या सगळ्याच्यावर देश पुढे, हा त्याचं महत्त्वाचं स्थान आहे. पण त्या देशातल्या सामान्य माणसाला त्या देशाविषयी काय वाटतं, त्याला वाटलं पाहिजे आपला देश मोठा झाला तरच तो देश मोठा होईल. त्यामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलं की मी मोठा होणार आहे तर देश मोठा होईल. बाकी साधन संपत्ती आणि सगळे निसर्ग हे सगळं आहेच, पण माणसाला वाटलं पाहिजे, मुळात म्हणजे नागरिकाला वाटलं पाहिजे. आज इस्रायलचं उदाहरण आहे, मी येणार आहे त्या विषयाकडे, मधुमक्षिका पालन या विषयाकडे. इस्रायलसारखा देश, आज त्याचं युद्ध चालू आहे ते सोडा, पण इस्रायलसारखा देश ज्याची लोकसंख्या माहिती आपल्याला किती आहे, 1 कोटीसुद्धा लोकसंख्या नाही आहे, 90 लाख लोकसंख्या आहे फक्त. 60% वाळवंट आहे त्या इस्रायलमध्ये, 40% भूभागावर फक्त शेती आहे किंवा जमीन आहे आपण ज्याला म्हणू. असा इस्रायल दुधाचा आणि मधाचा देश म्हणून ओळखला जातो. आज इस्रायलमध्ये 3500 टन मधाचं उत्पन्न होतं. इस्रायलचे गुलाब, इस्रायलची संत्री म्हणजे नागपूरपेक्षा आणखीन मोठ्या ह्याच्यात इस्रायलमधली संत्री एक्सपोर्ट होतात, निर्यात होतात. ह्याच्यात आपली संत्री वाईट आहे असं नाही आहे. एवढ्याशा देशात जिथे एवढा दुष्काळ आहे, जिथे केवळ 40% जमीन आहे, ते संपूर्ण जगावर आपली अधिसत्ता गाजवतात
आपल्या उत्पादन, कृषी क्रांती तिथे झाली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला जेव्हा वाटलं की माझा देश पुढे गेला पाहिजे, मी त्याच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, म्हणून इस्रायल पुढे गेला. सांगण्याचा मुद्दा असा की भारतातल्या सर्वांनी ठरवलं की आपला देश, राजकारण बाजूला ठेवू आपण, राजकारणाशी काही देणं घेणं नाही आहे, प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे. आणि ह्या स्वयंरोजगारातनंच देश पुढे जाणार आहे. म्हणून प्रधानमंत्र्यांनी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी काय म्हटलं, स्टार्टअप इंडिया, छोटे छोटे उद्योग सुरू करा. नंतर म्हटलं स्टँडअप इंडिया, उभे राहा. नंतर म्हटलं स्किल इंडिया, कौशल्य विकसित करा. आणि त्यातनं आत्मनिर्भर भारताची कल्पना 2047 साली विकसित भारत ते म्हणतात, असं त्यांनी आज त्यांचं ते वाक्य आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ ज्यांच्या प्रेरणेतनं सुरू झालं ते महात्मा गांधी, त्यांनी म्हटलं होतं की खेड्यांकडे चला. ग्रामस्वराज्याची कल्पना मांडली. खेडं स्वयंपूर्ण झालं तर देश स्वयंपूर्ण होईल. आज दुर्दैवाने खेड्यातला सर्व जो आहे तो शहराकडे जायला लागला, कारण खेड्यात रोजगाराची संधी नाही. त्यामुळे महात्मा गांधींनी सांगितलं की ग्रामस्वराज्याची कल्पना, खेडं स्वयंपूर्ण झालं तर देश स्वयंपूर्ण होईल. आणि म्हणून खेड्यातला जो तरुण आहे, खेड्यातली महिला आहे, गावातले पुरुष आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांना गावातच उद्योगधंदे उपलब्ध झाले पाहिजेत. आणि त्या उद्देशाने ह्या दोन्ही संस्था काम करत आहेत. गावात जर रोजगार उपलब्ध झाला, गाव जर स्वयंपूर्ण झालं तर शहरांकडे येण्याची गरजच नाही. उलट गावात उत्पादन करून जे जास्त उरेल ते शहरांकडे गेलं पाहिजे, ही कल्पना आहे. म्हणून अधिकाधिक स्वयंरोजगार कसा होईल, अधिकाधिक रोजगार निर्माण कसे होतील, हा खरा मुख्य मुद्दा आहे. आणि म्हणून या दोन संस्था काम करतात. आता आमच्याकडे बार्टीच्या योजना सरांनी सांगितल्या आहेत, त्याचं पत्रकी तुम्हाला देणार आहोत. पण जे खादी मंडळ 4 योजना राबवतं, या 4 योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक 2009 साली योजना सुरू झाली, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, ज्याला इंग्रजीत PMEGP म्हणतात. मंडळाची आणखीन माहिती सांगायची झाली तर 64 वर्ष मंडळ काम करत आहे. म्हणजे आज आपण मनरेगा म्हणतो ना, या मनरेगेचं मूळ आहे ते महाराष्ट्रात आहे. वि.स. पागे आमच्या मंडळाचे अध्यक्ष होते आणि या वि.स. पाग्यांनी ही रोजगार हमी योजना आणली. अनेक जणांना माहिती नसतं काय आहे रोजगार हमी योजना. 1972 साली महाराष्ट्रात खूप दुष्काळ पडला होता. आपल्यापैकी अनेक जणांचा जन्मही झाला नसेल त्यावेळेला. खूप दुष्काळ पडला होता, भीषण दुष्काळ महाराष्ट्रात. त्यावेळेला वि.स. पागे आपल्या झोपाळ्यावर बसले होते सांगलीत. सर, तुम्हाला सुद्धा कदाचित ते माहिती नसेल कशी योजना ती निर्माण झाली. ते वि.स. पागे झोपाळ्यावर बसले होते आणि त्यांनी आपल्या पत्नीला विचारलं, तिचं नाव प्रभा, की प्रभा आपल्याकडे किती पैसे शिल्लक आहेत. 900 रुपये तिने शिल्लक आहेत सांगितलं. तर पागे म्हणाले की माझ्याकडे 900 रुपये आहेत, या 900 रुपयात आपण किती जणांना काम देऊ शकू, म्हणजे रोजगार देऊ शकू, मजुरी देऊ शकू. तर 72 सालची गोष्ट आहे. तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की या 900 रुपयात 10 मजूर आपण 15 दिवस आपण त्यांना काम देऊ शकतो. तर पागे म्हणाले की मी माझ्याकडच्या 900 रुपयात जर 10 जणांना 15 दिवस काम देऊ शकतोय, तर महाराष्ट्राने 100 कोटी रुपये बाजूला काढले तर महाराष्ट्रातल्या किती जणांना रोजगार मिळेल. लगेच त्यांनी वसंतराव नाईक, त्याला मुख्यमंत्री होते, त्यांना फोन केला. वसंतराव नाईकांनी त्यांना बोलावलं आणि ते म्हणाले की पागे तुमची योजना ही उत्तम आहे, पण मी 100 कोटी रुपये आणू कुठून. मग सगळे विरोधी पक्ष नेते, त्याला आत्तासारखं राजकारण नव्हतं तेव्हा, सगळे विरोधी पक्ष आणि सगळे एकत्र आले, कारण गरिबांच्या उत्कर्षाचा विषय होता. त्यामुळे शहरी भागातनं कर रूपाने पैसा गोळा करायचा आणि त्यातनं 100 कोटी रुपये जमा झाले आणि मग रोजगार हमी योजनेचा जन्म झाला 1972 साली. आज आपण जी मनरेगा म्हणतोय, ही मनरेगा ही मूळ त्या पाग्यांची कल्पना आहे. 2004 साली मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान झाले त्यावेळेला संपूर्ण देशात ही मनरेगा नावानी योजना पुढे झाली. याच पाग्यांनी कारागीर रोजगार हमी योजना सुरू केली. आज मंडळाच्या वतीने काही ठिकाणी चालते ती. याच कारागीर योजनेचं विस्तारित रूप
म्हणजे आजची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. त्यामुळे हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. योजना काय आहे, कशासाठी आहे, त्यातनं काय करता येईल. त्यामुळे जेव्हा 2009 साली प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू झाला, ही योजना काय आहे, तर योजनेसाठी 18 वय समजा आपण आहे ते प्रत्येकाला लागू आहे. कारण जो तरुण आहे तोच करू शकणार ना व्यवसाय. पुढची वयाची अट नाही त्याची, म्हणजे 18 वर्ष पूर्ण झालेला कोणी. आणि मग तुम्ही कुठचा व्यवसाय सुरू करू शकता. 50 लाखापर्यंत त्याला आपण कर्ज देतो. आणि त्याच्यात विशेष आरक्षण ज्याला आपण म्हणू, महिला आहेत, अनुसूचित जातीतले नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, अनुसूचित जमातीतले आहेत, अल्पसंख्याक आहेत, डोंगराळ भागात राहणार आहेत, असा विशेष वर्ग आपण म्हणू. या विशेष वर्गासाठी 35% अनुदान आहे, म्हणजे सबसिडी इंग्रजीत ज्याला आपण म्हणतो. 50 लाखात 35% सबसिडी, म्हणजे केवढं आपल्याला सरकार सहाय्य करतं आहे. आणि पुन्हा तुम्हाला कर्ज उपलब्ध करून द्यायचं बँकेतनं. असे उद्योगधंदे आपण सुरू केले पाहिजेत. आणि त्याला कुठचंही क्षेत्र वर्ज्य नाही आहे. गांधीजी अहिंसा, त्यामुळे एकेकाळी मांसाहार त्याच्यात नव्हता, पण आता मांसाहारसुद्धा आपण सुरू केला आहे. म्हणजे मांसाहार आपण काही धाबा सुरू करायचा असेल मांसाहारी, तर त्याच्यासाठी त्याला अनुदान आहे. तर कुठचाही तुम्ही व्यवसाय सुरू करा, त्याच्यासाठी अनुदान आहे, त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला. त्याला फक्त वयाची अट आहे, त्याला 18 पूर्ण होणं आणि 45 वयाची अट आहे. तेच सगळे. त्यामुळे कुठचाही उद्योग तुम्ही सुरू करू शकता. तिसरी योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. मगाशी मी सांगितलं की कारागीर रोजगार हमी योजना आहे, त्याचंच हे विस्तारित स्वरूप आहे. आपल्याकडे एकेकाळी 12 बलुतेदार संस्था होत्या. जातीशी विषय जोडलेला नाही आहे, कारण ते कौशल्य आहे. सुतारकाम, लोहारकाम, चर्मकार हे कौशल्य आहेत. दुर्दैवाने ते जातीशी जोडलं गेलं म्हणून आपल्या देशाचं नुकसान झालं. पण ते कौशल्य आहे प्रत्येकाचं. त्यामुळे हे 12 बलुतेदारांच्या ज्या 12 कला आहेत पारंपरिक, याच्यात आणखीन 6-7 कला जोडून 18 प्रकारचे, एकूण त्याचे ट्रेड्स म्हणतो इंग्रजीत, किंवा 18 प्रकारचे वेगवेगळी कौशल्य ही त्याच्यात आहेत. मग त्याच्यात मासेमारी करणारे आहेत, मच्छीमार समाजातले. त्या मासेमारी करताना तुम्हाला मासेमारीसाठी अनुदान नाही दिलं जाणार, पण मासेमारीसाठी जो नेट, जाळं तयार करतो, जाळं विणतो, त्याच्यासाठी ती योजना आहे. आता इकडे प्रत्यक्ष आंब्याची शेती करायला या योजनेत मदत नाही, कारण शेतीचं वेगळं कार्यालय, वेगळा विभाग आहे. पण आमरसापासून तुम्हाला काही उत्पादनं करायची असतील तर त्याच्यासाठी अनुदान आहे. तुम्हाला शेळीपालन नाही करता येणार, तुम्हाला गाय नाही पाळता येणार, पण त्यांच्या दुधापासून तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्याला अनुदान आहे. ज्याला इंग्रजीत प्रोसेसिंग युनिट म्हणतात, प्रक्रिया केंद्र, या प्रक्रिया, याच्यासाठी हे अनुदान आहे. त्यामुळे विश्वकर्मा योजनेत जी कौशल्य आहेत, पारंपरिक पद्धतीत जे अनेक वर्ष कारागीर आहेत, मग गवंडी काम आहे, हे सुद्धा त्याच्यात येतं. महिलांसाठी ब्युटी पार्लर आहे. आणि त्याच्याच आता ब्युटी पार्लर काय पारंपरिक पद्धतीत कौशल्य नाही येते त्या अर्थाने. जसा सुतार असतो, लोहार असतो, तसं ब्युटी पार्लर हे काय पहिल्यापासून असं कौशल्य नाही आहे, पण त्याच्यात आपण घातलेलं आहे. दुसरं, लोहाराच्याच मुलाला ते मिळेल आवश्यकता नाही. एखादा चांगला सुतारकाम करतोय, एखादा गवंडी काम करतोय, त्याच्याकडे आपण शिक्षण घेतलं, जसं आज आपण या विषयांचं शिक्षण घेतलं, संगणकाचं किंवा आणखीन 2 ट्रेडचं, तसं एखाद्या गवंड्याकडे तुम्ही 7-8 महिने काम केलं, किंवा एखाद्या सुताराकडे तुम्ही 7-8 महिने काम केलं, एखाद्या ब्युटी पार्लरच्या ह्याच्यात तुम्ही काम केलं, तर ती गुरु शिष्याची परंपरा, तुम्ही शिष्य झालात, तुम्ही ते ज्ञान अर्जित केलं, त्यामुळे तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता. त्यामुळे सरकारने एवढ्या आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत, फक्त त्याचा लाभ आपण घ्यायला पाहिजे. त्यामुळे विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, आणि बाकीच्या योजनांमध्ये तुम्हाला काहीतरी तारण ठेवायला लागतं. या विश्वकर्मा योजनेत तुम्हाला तारण नाही आहे. तुम्हाला पहिल्या वर्षी 1 लाख रुपये मिळतात, मग एका वर्षानंतर 2 लाख मिळतात, मग 3 लाखापर्यंत मिळतात. म्हणजे छोटा व्यवसाय सुरू करायला जो टूल किट लागतो असा त्या सगळ्यातनं उपलब्ध होतं. आणि पुन्हा तुम्ही जर या योजनेत सहभागी झालात तर महाखादी नावाचा आमचा एक ब्रँड आहे. म्हणजे विश्वकर्मा नाही, आधीच आम्ही 2 योजना सांगितल्या.
तुम्ही तुमचं कुठचं उत्पादन केलं तर महाखादीच्या अंतर्गत आपण त्याला घेतो आणि तुम्ही ते दुसरीकडे विकू शकता. आमची प्रदर्शनं असतात किंवा सरकारी कार्यालय आहेत, अशा सगळ्या ठिकाणी तुमचं उत्पादन जाऊ शकतं. त्यामुळे हा अतिशय उत्तम अशा योजना आहेत. आणि सर्वात शेवटची योजना आहे, जो माझ्या जिव्हाळ्याचा विषय एका अर्थाने, तो आहे मधमाशीचा. मधकेंद्र योजना. आज मध या विषयात एवढी ताकद आहे, त्याच्यात एवढा रोजगार आपल्याला आहे की आपण मधापासून म्हणजे मधमाशी पालन आपण केलं तर अनेक गोष्टी आपण करू शकतो. मधमाशी एक तर पर्यावरणाला पूरक आहे, पर्यावरणाचं संतुलन राखते, एवढूसा कीटक आहे. पण अनेक जणांना वाटतं की मधमाशी आपल्याला चावते. अजिबात चावत नाही, तिला डिवचलं तर ती चावते. त्यामुळे मधमाशी या विषयात एवढी ताकद आहे, आपल्याला कल्पना नसेल. आईन्स्टाईन शास्त्रज्ञ येऊन गेले, त्यांनी काय म्हटलंय की या पृथ्वी तलावरच्या मधमाशा नष्ट झाल्या तर पुढच्या 3 वर्षात सर्व मानवजात नष्ट होईल. कारण आज आपण सगळी फळं खातो, आज आपण शेतीवरचं पीक घेतो, हे सगळं त्या मधमाशीमुळे आहे. कारण ती परपरागीकरण करते, पॉलिनेशन इंग्रजीत म्हणतात ज्याला. मधमाशीत नसली तर फळांचं करणार कोण? त्यामुळे 80% आज सर्व जगातलं हे जे परागीकरण आहे हे मधमाशीमुळे होतं. त्यामुळे मधमाशी अत्यंत महत्त्वाचा कीटक आहे, सृष्टीतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सृष्टीत वाघ आणि मधमाशी म्हणजे वाघ सर्वात मोठा घटक निसर्ग साखळीतला आणि मधमाशी सर्वात छोटी. वाघ वाचण्यासाठी अनेक चळवळी होतात, आंदोलनं होतात किंवा चळवळ उभी केली जाते, जागरण केलं जातं. मधमाशी जगावी, मधमाशीचं जतन व्हावं म्हणून फार प्रयत्न करताना कोणी दिसत नाही. आपण केले पाहिजेत. आणि तो व्यवसाय आहे. एक मधपेटी तुम्ही सांभाळलीत तर तुम्हाला 15 ते 20 किलो मध एका मधपेटीतनं मिळू शकतो. आणि तो मध आम्ही विकत घेतो मंडळ. भारतात सर्वात जास्त हमी भाव MSP आम्ही देतो. त्यामुळे मध खरेदी हा सर्वात मोठा विषय आहे. नंतर तुम्ही एक मधपेटी सांभाळलीत तर त्यातनं उपउत्पादनं असतात. मेण असतं, जी मेणबत्ती आपण पेटवतो मेण असतं. नंतर प्रोपोलिस नावाचं एक पदार्थ आहे, रॉयल जेली आहे, मधमाशीचं विष आहे. माहीत नसतात आपल्याला गोष्टी. मधमाशीच्या विषाची किंमत माहिती आहे तुम्हाला? तुम्ही चक्रावून जाल. 1 किलो मधमाशीची किंमत 1 कोटी रुपये. एक किलो मधमाशीच्या विषाची किंमत 1 कोटी रुपये. भारतात कोणीच करत नाही आज. काही जण करतात खाजगी, पण अशा मधमाशीचा विषय मोठा विषय आहे. कारण त्याच्यात संशोधन आहे, त्याच्यात खूप मोठी मशिनरी लागेल, बाजूला ठेवू आपण तो. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मधमाशी पालनामुळे त्यातनं आर्थिक रोजगार निर्माण होतो. त्यामुळे मधमाशी पालनाकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. आमची योजना आहे मधकेंद्र योजना. तुम्हाला 10 पेट्या आम्ही देतो. त्या 10 पेट्यांची किंमत 60,000 रुपये आहे. त्यातले 30,000 आम्ही सबसिडी देतो. 30,000 रुपयांचं कर्ज उपलब्ध करून देतो. आणि 10 पेट्या तुमच्या म्हणजे 3 महिन्यांनी साधारण मध तयार होतो. तुमचे वर्षभराच्या आत तुम्ही सगळं ते फेडून तुम्ही तुमचा मध विकू शकता. त्यामुळे मधकेंद्र योजना आहे. ही मधकेंद्र योजनेचा आपण लाभ घेतला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या योजना मी सांगितल्या, या योजना तुमच्या सगळ्या कौशल्याबरोबर ह्या जर जोडल्या तर मला असं वाटतं आपण एक खूप चांगला स्वयंरोजगार, स्वतः चांगलं एक उत्तम आर्थिकदृष्ट्या आपण संपन्न होऊ शकू आणि त्यातनं 4 जणांचे संसारसुद्धा आपण उपलब्ध करू. माझं आजच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माझं आव्हान आहे की आमचा मधुबन नावाचा एक ब्रँड आहे, मध आहे मंडळाचा. 2 प्रकारे तुम्हाला याच्यात मदत करता येईल. एक, आमच्या या मधुबनचं आपण डिजिटल मार्केटिंग करावं किंवा खादीचे जे कपडे आहेत, खादी आहे, हा खादी हा विषयसुद्धा आपण डिजिटल मार्केटिंगने आपण करू शकतो. खादी विषयातलं प्रबोधन करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा उपयोग आहे. त्यामुळे हा एक विषय डिजिटल मार्केटिंगचा आहे. त्यामुळे काही केस स्टडीज आपल्याला आमच्या इकडच्या अधिकाऱ्यांना आपण संपर्क करा, नागपूरच्या, अमरावतीच्या, जिथे राहतो आपण तिथे तुम्हाला ते नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील. दुसरं, आमचा मधुबन जो आहे, हा मधुबनची तुम्ही विक्री केलीत स्वतंत्र, त्याचंही तुम्हाला 15% कमिशन मिळेल. तुमच्या ठिकाणी तुम्ही तो विकत घ्या आणि तो विका. इतर वेळेला तुमचं कौशल्य आहेच,
तुम्ही काय कॉम्प्युटर शिकला असाल आणि काय ते कराच, त्याच्याबरोबर आणखीन एक तुम्हाला विषय जोडता येईल. त्यामुळे डिजिटल मार्केटिंगसाठी माझं आव्हान आहे, जे असतील त्यांनी माझ्याकडे नावत किंवा आमच्या हनुवंट्यांकडे किंवा सरांकडे दिली तरी चालतील, त्यांना कशा पद्धतीत गुंतवता येईल आपल्याला बघता येईल. त्यामुळे शेवटी आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे जगात. तुम्ही आर्थिकदृष्ट्या जर स्वावलंबी झालात तर तुम्ही समाजात टिकू शकाल. कोणाच्या मिन्नतवारीने, कोणाच्या आणि आपण स्वतःच्या मेहनतीने आपण करू शकतो. निवडणुकीपूर्वी काश्मीरमध्ये एक सभा झाली होती. मोदींनी एकाला उभं केलं, का युवकाला काश्मीरमध्ये, त्याला फक्त 2 मतपेट्या आमच्या आयोगाने दिल्या होत्या. आज तो 2000 मतपेट्या सांभाळतोय. हे कल्पना करा. आम्ही उद्योग भरारी पुरस्कार देतो, जो चांगला उद्योग निर्माण करतो त्याला प्रोत्साहन द्यायला उद्योग भरारी पुरस्कार आम्ही करतो. कौसर खान नावाचा सिंधुदुर्गमधला एक नागरिक आहे, त्यांनी मंडळाकडून जवळजवळ 25 वर्षांपूर्वी त्यांनी केवळ 82,000चं कर्ज घेतलं होतं. आज त्याचा माल तो परदेशात निर्यात करतो. 125 जणांना त्यांनी नोकरी लावलेलं आहे. म्हणजे आपण मेहनत केली, आपण परिश्रम केले, आपला धंदा प्रामाणिकपणे केला तर आपण काहीही करू शकतो. आणि ते करण्यासाठी बार्टी आणि महाराष्ट्र राज्य खादी मंडळ आहे. तर मला असं वाटतं ह्याचा आपण लाभ घेतला पाहिजे. आणखीन आपल्या दुसऱ्या मित्रांना सांगितलं पाहिजे आणि सगळे मिळून आपण हा सगळा डोलारा आहे आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा, आपल्यावर अवलंबून आहे. आपण सगळे भविष्य आहोत. युवक म्हणजे आपण ठरवलं तर देश पुढे जाणार आहे. आजचा कार्यक्रम हा फार चांगला कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमातून एकच संदेश दिला जातो की तुम्ही उद्योजक बना, नोकरी देणारे बना, नोकरी मागणारे बनू नका. मी सगळ्यांचं स्वागत करतो. मंचावर उपस्थित माननीय श्री रवींद्र साठे साहेब, सभापती खादी ग्रामोद्योग मंडळ, ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या काय योजना आहे, शासनाच्या काय योजना आहे याचं विस्तृतपणे आणि उदाहरण तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्याचा निश्चितच फायदा घ्याल. सरांचं मी बार्टीच्या वतीने आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बार्टीचे विभाग प्रमुख माननीय श्री अनिल करंडे सर, उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख, यांनी पुण्यावरून सकाळी इथे आले, आमच्या कार्यालयाला भेट दिली. टाटा स्ट्राईव्हला जे आमचे छोटे छोटे तिथेही ट्रेनिंग सेंटर सुरू आहे, 6 महिने, 15 दिवस, 2 महिने बार्टी आणि टाटा स्ट्राईव्हचं सुरू आहे. दुपारी तिथे पण सरांनी भेट दिली आणि विद्यार्थ्यांचं मनोगत जाणून घेतलं. एवढ्या याच्यामध्ये साहेबांनी परत ह्या कार्यक्रमाला उपस्थिती राहून बार्टींच्या योजनांची चांगल्या प्रकारे तुम्हाला माहिती दिली. मी बार्टीच्या वतीने आणि प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने त्यांचंही आभार व्यक्त करतो. ह्या सगळ्या याच्यामध्ये मोलाची भूमिका पार पाडणारे माननीय श्री हनुवंते सर यांनी हा कार्यक्रम घडवून आणला आणि तुम्हाला खादी ग्रामोद्योगच्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रशिक्षित केलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तयार केलं. त्यांनी मगाशी भाषणामध्ये सांगितलं होतं का तुम्ही 1 शिकलात तर 2 प्रशिक्षित कराल, 2 प्रशिक्षित झाले तर त्याच्यापासून 6 होईल आणि खरंच हे चांगलं काम आहे. त्यांचंही मी बार्टीच्या वतीने आणि त्यांच्या खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. तसेच ज्या कॉलेजच्या मार्फत ज्यांनी हे सहकार्य केलं असे जांभूळकर सर, त्यांचंही मी बार्टी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि एवढं चांगलं सुबद्ध आणि चांगल्या याच्यामध्ये ज्यांनी संचालन केलं त्या मॅडमचंही मी बार्टीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांचंही आभार व्यक्त करतो. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. काही अडचणी आल्या तर आम्ही लोक आहोत, बार्टी आहे, खादी ग्रामोद्योग मंडळ आहे. सरांनी, साठे सरांनी जे तुम्हाला सांगितलं नक्कीच त्याचा तुम्ही फायदा घ्याल. एक तो महाराष्ट्र राज्य खादी और ग्रामोद्योग मंडल, खादी बोर्ड और बार्टी, ये जो संस्थाएं है उनमें एक MOU हुआ है कि जो बार्टी काम करती है, जो अनुसूचित जाति के हमारे जो युवा वर्ग है उनके कौशल्य प्रशिक्षण का बार्टी काम करती है. और महाराष्ट्र राज्य खादी और ग्रामोद्योग बोर्ड जो है उसके माध्यम से भी अनेक योजना है. जो योजना के तहत आज का जो युवा है वो युवा स्वयं रोज़गार के लिए सिद्ध होगा.
तो इस योजनाओं की जानकारी देने के लिए और बार्टी के माध्यम से जो भी यहाँ पर प्रशिक्षण हुए, कौशल्य प्रशिक्षण, जैसे ईडीपी का विषय है, कंप्यूटर ट्रेनिंग का विषय है, और गारमेंट कैसे निर्माण करना वो भी है, कैसे तैयार करना, और डिजिटल मार्केटिंग, ऐसे 3 विषयों के ऊपर यहाँ गत 3 महीने पहले जो प्रशिक्षण वर्ग हुए, वो प्रशिक्षण वर्ग में जो सहभागी हुए, जिन्होंने सफलता प्राप्त की, ऐसे सभी छात्रों को प्रमाण पत्र का वितरण करना, ये आज का मुख्य कार्यक्रम था। और इस निमित्त आगे जाकर वो अपने जीवन में क्या कर सकते हैं, जो उन्होंने कौशल्य पाया, उसके आधार पर सरकार की योजनाओं का लाभ लेकर वो आगे अपने जीवन में कैसे बढ़ेंगे, इसके लिए स्वयं रोजगार के लिए क्या कर सकते हैं, सरकार की कौन सी योजनाएं हैं। जैसे हमारे खादी बोर्ड के माध्यम से प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मद केंद्र योजना और प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, ऐसी 4 योजनाओं की क्रियान्वयन ये हमारे बोर्ड के माध्यम से होता है। तो ये जो युवा है, ये बार्टी के प्रशिक्षण के तहत जिन्होंने प्रशिक्षण पाया, उनके लिए भी योजना की जानकारी आज सबको अवगत कराई। तो आगे जाकर ये युवा अपने स्वयं के बलबूते पर एक अपना आर्थिक उन्नति करे, ऐसा एक कार्यक्रम का उद्देश्य था। तो इस उद्देश्य से लेकर बार्टी और महाराष्ट्र राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल खादी बोर्ड, इन्होंने ये कार्यक्रम का आयोजन किया था। तो ये प्रोग्राम जो था, ये बच्चों के लिए, जो युवा बच्चे युवती है, उनके लिए कार्यक्रम था। जो मुख्य उद्देश्य इस प्रोग्राम का ऐसा था कि जिसमें युवाओं को, युवतियों को जो रोजगार निर्माण करना है, स्वयं के यानी जो स्वयं रोजगार करना है, उनके लिए ये प्रोग्राम था। जिसमें जैसा कंप्यूटर फील्ड में डीटीपी प्रोग्राम, डेस्कटॉप पब्लिकेशन, जैसे आज के ज़माने में जो डिजिटल मार्केटिंग है वो बहुत महत्वपूर्ण, अभी उसका बहुत ज़्यादा डिमांड है। तो उस हिसाब से उसका भी हमने डिजिटल मार्केटिंग का भी प्रशिक्षण दिया। और उसके साथ साथ में जहाँ महिलाएं को जो ज़्यादा रोज़गार, ऐसा जो इंडस्ट्री है, उसमें टेलरिंग जैसा, ये भी हमने उसका भी प्रशिक्षण उनको दिया है, जिससे वो खुद का व्यवसाय कर सके, खुद के पाँव के ऊपर खड़े हो सके, खुद अपनी अपने साथ साथ लोगों को भी रोज़गार दे। ऐसा ये इसका मुख्य उद्देश्य था। क्योंकि आज हम देखते हैं कि रोज़गार, हम जो रोज़गार मार्केट है, जिस हिसाब से लोक संख्या भारत की है, उस हिसाब से सभी को रोज़गार मिलना बहुत मुश्किल है। तो उद्देश्य यही था कि इस माध्यम से बच्चे लोग, जो स्टूडेंट्स है, युवक युवतियाँ हैं, वो अपने पाँव के ऊपर खड़े होकर स्वयं का रोज़गार करें और रोज़गार के साथ साथ में दूसरों को भी रोज़गार दें। तो यही मुख्य उद्देश्य हमारा ये इस प्रोग्राम का था। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बार्टी पुणे या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। आज या ठिकाणी बार्टी आणि महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला। मागच्या 3 महिन्यापासून या ठिकाणी जो कोर्स घेतले, डिजिटल मार्केटिंग आणि इतर कोर्सांच्या बाबतीतले ज्या मुलांनी यश प्राप्त केलं, त्या सर्वांना या ठिकाणी प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। मंडळाचे जे अध्यक्ष आहेत श्री रवींद्र साठे सर, राज्यमंत्री दर्जा, यांनी या ठिकाणी खूप छान पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे। सर्व मुलांनी फक्त ह्या कोर्स न करता स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एकानं जर रोजगार निर्मिती केली तर त्याच्या माध्यमातून 4 लोक आणि 4 लोकांच्या माध्यमातून 16 लोक अशा पद्धतीनं रोजगार जर उपलब्ध करून देण्याची ॲबिलिटी प्राप्त झाली मुलांना, तरच आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं बेरोजगारी दूर होऊ शकेल, असं त्यांनी या ठिकाणी खूप मनापासून सांगितलं। भारत हा जगातला सर्वात मोठा देश होत चाललेला आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, आणि त्यामुळं आपल्याला नोकरीची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होणं शक्य नाही। म्हणून भारतानं स्वावलंबी व्हायचं असेल तर जिल्हा, तालुका आणि प्रत्यक्षानं गावं स्वावलंबी झाली पाहिजेत, असा जो महात्मा गांधीजींनी दिलेला जो संदेश आहे, तो खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात उतरवण्याच्या कामासाठीच
बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI आणि तसंच खादी उद्योग महामंडळ यांचं काम चालू आहे आणि या कामामध्ये सर्व महामंडळं त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहेत आणि आजच्या ह्या ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे प्रतीत होतं की ती वेळ दूर नाही की जोपर्यंत ज्या वेळेला आपला संपूर्ण महाराष्ट्र खऱ्या अर्थानं स्वावलंबी होईल, सर्वांना रोजगार देण्यासाठी क्षमता बाळगणारे तरुण या ठिकाणी निर्माण होतील. मैंने अभी खादी उद्योग मंडल का एक DTP का मैंने किया कोर्स कंप्लीट किया, जो मैंने अपने क्लासेस से कंप्लीट किया. अब इस क्लासेस में हमें बहुत सारी नई जानकारी सीखने का मौका मिला, जैसे कि हमें ऐसा बिज़नेस के आइडियाज़ नए नए बताए गए कि जो इंसान के पास पैसे है वो कैसा बिज़नेस करे, और जिसके पास पैसे ना भी हो उसके लिए कौन कौन से सरकार के स्कीम्स हैं. मतलब वो खुद में भी सेल्फ एम्प्लॉयमेंट कैसे अपना जनरेट कर सके और अपने साथ 4 लोगों को कैसे काम दे सके. इसके लिए हमारे जो फैकल्टीज़ थे, हमारे जैसे आशीष सर जिन्होंने हमें पढ़ाया, और हमारी इंस्टीट्यूट के सारे लोग, उन्होंने भी बहुत अच्छे से हमें गाइड किया और हमें सपोर्ट किया. मैंने ये ऑर्गेनाइजेशन से ये कोर्स किया था, EDP इन ऑपरेटिंग सर्विसेज, और हम लोगों ने इसमें बहुत सारी चीज़ें सीखी. और बार्टी ऑर्गेनाइजेशन और खादी विलेज इंडस्ट्रियल कमीशन ने भी ये कोर्स इनके द्वारा ऑर्गेनाइज़ किया गया था. और हम लोगों को हमारे सर ने बहुत अच्छा गाइडेंस दिया, जिनका नाम है आशीष कोचे सर. और हमारे इंस्टीट्यूट में सारी चीज़ें बहुत अच्छी है और हमने काफ़ी अच्छे से सारी चीज़ें सीखी. मुझे लगता है कि ये ऑर्गेनाइजेशन से हमको अगर हम ये सारी चीज़ें सीखें और करें तो हमें बहुत सारा हेल्प मिल सकता है. हम एम्प्लॉयमेंट जनरेट कर सकते हैं बहुत सारे लोगों के लिए. मैंने ये कोर्स किया है, ये कोर्स में मुझे बहुत कुछ सीखने मिला है. जिसके पास पैसे ना हो वो कैसे अपना बिज़नेस जनरेट कर सकते और जिनके पास पैसे हो वो कैसे जनरेट कर सकते. मैंने यहाँ पे डिज़ाइनिंग का कोर्स सीखा है, कोरल ड्रॉ सीखा है और फ़ोटो मेकर भी सीखा है. ये हमें आशीष कोचे सर ने सिखाया है और सर बहुत कोऑपरेटिव थे. और वो हमारा जो ये इंस्टीट्यूट है वहाँ का इंफ्रास्ट्रक्चर भी बहुत अच्छा था. और मैं स्टूडेंट्स को ये कहना चाहता हूँ कि ये कोर्स फ्री में ये सब करें और इससे अच्छा बिज़नेस जनरेट कर सकते हैं.